आपण भरपूर अंडरम क्रिकेट खेळत, आपलं भरपूर नाव आहे, पण या वर्षी पहिलाच वर्ष आहे आणि या पहिल्याच वर्षामध्ये एक वेगळा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो. सी टाइप मध्ये चौकार पाहायला मिळतात, पण टॅप मारल्यावरती फक्त सिंगल्स, ग्राउंड फटका मारल्यावरती चौकार. आज ही संकल्पना कशी वाटली? नक्कीच खूप छान संकल्पना आहे, कारण की टॅप मारल्यावर नो चान्स बाउंड्रीज जाते आणि ह्याच्यात मेहनत करून बॉलरची पण मेहनत आहे, बॅटरची पण मेहनत आणि फिल्डरची पण मेहनत आहे, त्याच्यामुळे खूप चांगली संकल्पना आहे. थँक्यू सो मच, भरपूर साऱ्या शुभेच्छा. मी जातोय आता विकी पॅकर्स ठाणे टीमच्या कॅप्टन कडे. कॅप्टन, ओपनचा संघ आहे, समोरचा संघ ग्रामीणचा संघ आहे. या समोरच्या संघामधील चेहरे ओळखीचे आहेत का? सगळे मित्रच आहेत, आम्ही एकत्रच खेळतो, त्यामुळे नवीन असे कोण नाही. काय वाटतंय, टक्कर देईल का हा संघ? ग्रामीणचा संघ आहे, तुमचा ओपनचा संघ आहे, किती पर्यंत प्रयत्न कराल? नक्कीच टक्कर तर होईलच, प्रयत्न करू जास्तीत जास्त रन करायचे. आमचा फॉर्मॅट नाही, ॲक्च्युली आम्ही 1-2-4 खेळायला आलेलो, इथे आल्यावर कळालं सर्कल आहे. येस, खऱ्या अर्थाने तुम्ही मुंबई परिसरामध्ये जास्त प्रमाणामध्ये क्रिकेट खेळता आणि एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय सांगाल? ज्या प्रकारे ही स्पर्धा ऑर्गनाईज केली, नवी मुंबईमध्ये बॉक्स क्रिकेटची स्पर्धा भरपूर कमी प्रमाणामध्ये होते. एक आर्यन चषक आपल्याला कोपरखिरण्याच्या मैदानावरती तो एक चांगला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर मला तरी वाटते ही चांगली स्पर्धा आहे, ही जी श्री सन्माननीय संदीप नाईक प्रतिष्ठान जी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. हे एकंदरीत स्पर्धेबद्दल काय सांगाल? नक्कीच 1-2-4 फॉर्मॅट आम्ही भरपूर खेळलो न्यू बॉम्बेला. सर्कलची पहिलीच टुर्नामेंट आणि खूप चांगली टुर्नामेंट आहे, ऑर्गनाईज केली कमिटीने. एकंदरीत या मैदानाबद्दल काय सांगाल आणि इकडचं जे मित्र म्हणेन जे प्रेक्षक आहे त्यांचा सपोर्ट ओपनच्या टीमला कसा आहे आणि बॉक्स क्रिकेटसाठी किती मदत आहे या ठिकाणी? म्हणजे नवी मुंबईमध्ये कमी प्रमाणामध्ये बॉक्स क्रिकेट होतं, या परिसरामध्ये आल्यानंतर कसं वाटलं इथे खेळण्यासाठी? तुम्ही मुंबईमध्ये खेळता, प्रतिसाद भरपूर मिळतो प्रेक्षकांचा, परंतु आज नवी मुंबई नेरुळ या परिसरामध्ये आल्यानंतर कशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांचा? नाही, नक्कीच इथे प्रेक्षक भरपूर होते, कारण का काली आम्ही खूप लेट खेळलो, 2-3 वाजता खेळलो, तरी भरपूर प्रेक्षक होते, त्यामुळे प्रेक्षकांचा सपोर्ट खूप होता इथे. थँक्यू सो मच. हे होते विकी पॅकर्स ठाणे टीमचे कॅप्टन. मेगा फायनलची मॅच आपल्या समोर रंगणार आहे. एका बाजूला असणार आहे ग्रामीणचा संघ शैलेश मूर्ती नेरुळ संघ, दुसऱ्या बाजूला विकी पॅकर्स ठाणे संघ. आणि विकी पॅकर्सच्या ठाणे टीमच्या कॅप्टनने सांगितलं भरपूर चेहरे माझ्या ओळखीचे आहेत, यांचा भरपूर मला गेम माहिती आहे, आता माइंडसेट शांत ठेवायचा आहे. दोन्ही टीम्स मात्र चांगला खेळ करतील, यात काही शंका नसणार आहे. थोड्याच वेळामध्ये मेगा फायनल तुम्हाला दिसणार आहे. इन ऍक्शन मध्ये राहुल म्हात्रे त्यांच्या विरुद्धामध्ये ओपनचा संघ अर्थातच विकी पॅकर्स ठाणे. थँक्यू. थँक्यू रोहितनं फार छान खरं तर इंटरव्ह्यू कव्हर केले. सन्माननीय तुषारजी इथापे साहेबांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतोय. या स्पर्धेचे प्रणेते सचिनजी लवटे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतोय. सन्मान स्वीकारत असताना या फ्रेमवर आपल्याला पाहायला मिळतील. स्क्रीनवर आपण खरं तर ज्या ड्रोन व्ह्यूनं हे संपूर्ण क्षणचित्र कॅप्चर केले, हे संपूर्ण व्हिडिओ फीत आपण खरं तर डिस्प्ले करतोय. हा शामियाना, हे व्यासपीठ भव्य दिव्य ड्युरिंग ओपनिंग सेरेमनी, जेव्हा खरं तर संदीपजी नाईक साहेब ड्युरिंग ओपनिंग सेरेमनी उद्घाटन सोहळ्याप्रसंगी या क्रीडांगणावर मात्र त्यांचे चरण स्पर्श झाले आणि त्यांच्या समवेत आपण अनेक राजकीय परिक्षेत्रामधील व्यक्तिमत्व आपण त्यांना पाहिलं. त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण ओपनिंग सेरेमनी उद्घाटन सोहळा संपन्न केला आणि आज पुनश्च आपण या स्पर्धेच्या अंतिमच्या टप्प्यामध्ये आलोय,
ज्या खर तर ज्यांच्या कल्पक विचारातून ही संकल्पना मांडली गेली, हे विचार मात्र मांडले गेल्या. आज त्या संकल्पनेचा शेवटचा दिवस आहे. शेवटची भैरवी, शेवटची रणधुमाळी, शेवटचा फायनलचा मेगा फायनलचा सामना. सर्वप्रथम सन्माननीय श्री गणेशदादा भगत आणि त्यांच्या समवेत सचिनजी लवटे साहेबांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू, ज्यांनी आज नवी मुंबई या पंचक्रोशीमध्ये 2024-25 या सीझन मध्ये खर तर या संकल्पनेला लॉन्च केलं. आज या व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करतोय आणि या व्यासपीठावर मान्यवरांच्या खर तर उपस्थितीत या फायनल मेगा फायनलच्या मॅचला आपण प्रारंभ करतोय. या व्यासपीठावर रविदादा भगत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या समवेत संपूर्ण त्यांची मित्र परिवार, त्यांचा आपण पुन्हा एकदा आभार आणि कौतुक व्यक्त करूया. कारण घड्याळात 1 वाजून गेला आणि अशा मध्यरात्री खेळाला एन्जॉय करण्यासाठी रसिक प्रेक्षक मात्र इथे उपस्थित आहे. त्याचबरोबर शशिकांतजी जगताप आणि सूर्या पात्रा या आमच्या 2 मान्यवरांना मी विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर शिवाजी फडतरे यांना आम्ही विनंती करू की आपण सुद्धा या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. काही क्षणातच फायनल मेगा फायनलचा सामना सुरू होईल आणि कॉम्बिनेशन मायक्रोफोनवर तुम्हाला अनुभवायला मिळेल. एका बाजूला नेरुलचे हे समालोचक, ज्यांना आपण मागच्या काही 2-3 वर्षामध्ये त्याची एक स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी त्याने स्वतः मात्र ही निर्माण केली. असा मराठीचा गोड समालोचक रोहित भोपी यांचा आवाज त्यांच्या समवेत आम्ही आहोतच. आणि ही शब्द संगती तुम्हाला एन्जॉय करता येईल. कुणी कुठेही जाऊ नका. घड्याळामध्ये जरी 1:11 झाली असतील तरीही काही अजून अर्धा तास 4-4 अशा षटकांचे सामने. चला, आणि दोन्ही टीम तुमचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्याकडे आलेले नाहीयेत. चला, विकी पॅकर्स ठाणे जरी अप्रतिम खेळ झाला, खेळाडूंची नावं आम्हाला माहिती आहेत, तरीही आम्ही विनंती करू की आपण लगेच आमच्या कक्षाशी संपर्क साधा प्लीज. निखिल, ज्यानं कालचा दिवस रात्र गाजवली विथ द बॅट, विथ द बॉल अँड अ फील्ड. खेळाला सुरुवात होईल तत्पूर्वी दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी. श्री संदीप नाईक प्रतिष्ठान आयोजित युवा चषक 2024 प्रथम वर्ष. स्ट्रायकर एंडवर निखिल, बॉलिंग युनिट निरंजन. पहिलाच बॉल यॉर्क अनप्लेबल, परंतु प्ले झालेत. अर्थातच यॉर्क हातालाय येईल. हा पहिला डॉट बॉल. पहिला बॉल डॉट अराउंड द विकेट. Oh, magnificent fielding. Oh!
हे आहे कॉम्बिनेशन, टीम कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं नितेश सर. ज्या प्रकारे पियुषने चेंडू अडवला त्याच्यानंतर महत्वाची विकेट ती मिळाली टीम शैलेश मूर्ती नेरुळ टीमला. बाबू सारखा मोठा फलंदाज सस्त्यामध्ये बाद झाला. इंजरी जरूर झाली या शैलेश मूर्ती टीम साठी. काही कडू फायनल जिंकवायची आणि या स्पर्धेची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलायची म्हटल्यावरती थोडासा जोश दाखवावा लागेल. माती कपड्यांना लागली तरी चालेल, जरी जखम झाली तरी चालेल, तरी मैदानामध्ये या नावासाठी आम्ही नेहमी लढत राहणार असं सांगणारे हे खेळाडू शैलेश मूर्ती नेरुळ संघ. उगाच हा संघ मोठा संघ मानला जात नाही. बॉक्स क्रिकेटमध्ये सातत्याने मोठमोठ्या टीमला पराभूत केलेला आहे. आज ओपनचे खेळाडू या ग्रामीण टीमला ओळखतात. म्हणजे पहा हे खेळाडू किती मोठे आहेत. ओपनचे सर्व प्लेयर्स जे आहेत ते ग्रामीणचे हे सर्व शैलेश मूर्ती नेरुळ टीमला ओळखतात. म्हणजेच भरपूर पुढे गेलेला हा संघ आज संघर्ष मैदानामध्ये करतोय. खुल्या गटाच्या टीमच्या समोर इथे पुन्हा एकदा मोठी विकेट. लेफ्ट हँडर फलंदाज. पंचांचा निर्णय अजूनही येणं बाकी आहे. पंचांनी डिसिजन दिलेला नाहीये. डीजे सौरव. शैलेश मूर्ती लंडन हे नाव मी का घेतोय तर या टीमला ज्याने पॅक केलाय तो सध्या लंडन मध्ये आहे आणि तिथून ही मॅच लाईव्ह पाहतोय. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून तिथून ही मॅच जो आहे तो लाईव्ह पाहतोय. निरंजन अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत. यावेळचा बॉल मारता पायावरती आदळला गेलाय आणि हा आणखीन एक बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आम्हाला रीच सांगतायत टीमची धावसंख्या 0च आहे. अजून 4 बॉलचा खेळ झालाय. नवीन आलेला फलंदाज नॉन स्ट्राईक वरती भाऊ. ओहो इथे अजून सोडले स्टंपिंगचा चान्स. त्याचबरोबर मी विनंती करतोय सन्माननीय अर्जुन दादा सावंत आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत चेतन दादा मडवी यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. अर्जुन दादा सावंत आणि त्याचबरोबर चेतन दादा मडवी आपल्याला विनंती करतो पण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत.
गोलंदाज निरंजन पुन्हा एकदा तयार. यावेळचा फटका मात्र खूप चांगला पाहिला. मिस फिल्डिंग ही भरपूर मागात पडणार आहे. टीम शैलेश मूर्ती नेरुळ टीमला खुल्या गटाच्या टीमच्या समोर जर तुम्ही अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण कराल तर ते देखील भरपूर प्रज्वल नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. प्रज्वल नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. निखिल यांच्या बॅट मध्ये एक चौकार पाहायला मिळाला. भाऊ आता मात्र स्ट्राईक वरती आहे. प्रज्वल सिंगल रन आपल्याला यावेळचा बॉल भाऊ साठी आणि भाऊला मात्र दाखवलाय परतीचा रस्ता. फलंदाज क्रमांक 3 बॅक टू द डगआउट. विकी पॅकर्स टीम साठी ठाण्याचा खेळाडू नॉन स्ट्राईक इन कडे निखिल जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत आशा कायम आहेत. धावफलकावरती धावा चांगल्या लागू शकतात. निखिलच्या मनगडामध्ये जी पॉवर आहे ती या मॅच मध्ये नक्कीच त्याला वापरावी लागणार आहे. प्रज्वल गोलंदाजी मार्क वरती. समोर नवीन आलेले फलंदाज टीमचे कॅप्टन अमर आपल्याला पाहायला मिळाले. पहिलाच बॉल फॉलो थ्रो मध्ये प्रज्वलने अडवलाय. अगदी अग्रेशन थोडस पाहिजेच. गोलंदाज म्हटल्यानंतर अग्रेशन थोडस हवाय आणि प्रज्वल कडे ते आहे. यावेळचा ही बॉल मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. विकेट किपर गौरव जाईल तोपर्यंत मात्र एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांच्या मध्ये खूप चांगलं तालमील. टीमची धावसंख्या एका धावेबरोबर पुढे जात असताना टीमची धावसंख्या जाते 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती चेंडू झालेत आतापर्यंत. या ओव्हरची 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. निखिल हा ठाण्याचा खेळाडू आज नवी मुंबई नेरुळ परिसरामध्ये येऊन प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. आज या इम्पॉर्टंट मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ करेल. यावेळचा बॉल भरपूर बाहेरच्या दिशेला वळण या चेंडूने घेतलं. हा व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉल बरोबर टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. या ओव्हर मध्ये 7 वरती 3 सध्या स्थिती विकी पॅकर्स ठाणे टीमची. यावेळचा फटका आणि यावेळचं क्षेत्ररक्षण मात्र खूप चांगलं पाहायला मिळालं आणि टीमची धावसंख्या मात्र या एका धावे बरोबर पुढे जात असताना 8 धावा धावफलकावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. अमर टीमचे कॅप्टन विकी पॅकर्स टीमचे कॅप्टन अमर स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. प्रज्वल ज्याने आतापर्यंत अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केलेली आहे. चेक केलाय पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न कॅप्टन अमरचा. परंतु शेवटचा 1 बॉल प्रज्वलला चांगला हाताळायचा आहे. अमर आपल्याला पाहायला मिळतो टीमचे कॅप्टन विकी पॅकर्स टीमचे कॅप्टन अमर स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. यावेळचा बॉल जर पाहिला तर पंचांचा इशारा लाईट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या 9.
त्याचबरोबर सन्माननीय इराणा एंटरप्राइजेसचे नितीन दादा यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळीचा फटका खूप चांगला कॅप्टनच्या बॅटमधनं, अमर कॅप्टनच्या बॅटमधनं फटका खूप चांगला पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या मात्र 4 ने पुढे जात असताना विकी पॅकर्स ठाणे संघ जाऊन पोहोचलाय 13-3 गडी बाद. फिल्डिंग करणाऱ्या टीमची कोणत्या खेळाडूकडे जास्त लक्ष असेल की याला रोखलं तर टार्गेट आपल्याला कमी येईल. नाही, नक्कीच राहुल मात्रे खरं तर हा डॉट बॉल फेकण्यासाठी खरं तर ओळखला जातो. फिरकीचा जादूगार आहे मॅच मध्ये, त्याच्याकडे पाहिला जाईल. परंतु यावेळेला चोख प्रत्युत्तर दिलंय निखिलनं. डाऊन द ग्राउंड आले, डाऊन द ग्राउंड येऊन फटका सजवलाय, चौकार आलाय. मार्कवर आलाय. दर्शन दादा मात्रे यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी ऑफर आहे बघा. प्रत्येक एका विकेटसाठी कॅश प्राइस 500 रुपये. राहुल मात्रे मॅजिकल बॉलर, त्याच्यावर चढवलाय हल्ला. पहिला बॉल 4 धावा. ओ इथे मात्र 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या 1 न पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते 18 या आकड्यावर. 3 गडी बाद झालेत. 18 आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहता युवा चषक 2024 फायनल मेगा फायनलचा अंतिमचा सामना. जो जिंकेल तो या ट्रॉफीवर नाव कोरेल. कोण बनेल चॅम्पियन या स्पर्धेचा? पहिलं एडिशन. टॅप केला बॉल, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. थोडस ग्रिपिंग करताना बॉल फसलाय. हातांची ओंजली मिटताना टायमिंग चुकलं गेलं. येईल 1 धाव. 1 धावनं धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते 19 वर. प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइस 500 रुपये आहेत. येस, आणि मगाशी जे आम्ही अनाउन्समेंट केली प्रत्येक विकेटसाठी इथे मात्र कॅश प्राइस 500 रुपये जमा अकाउंट मध्ये. आता राहुल मात्रेला खऱ्या अर्थाने आणखीन पारितोषिक आलेला आहे. प्रत्येक विकेटसाठी श्री मोबाईल्सचे ओनर अर्थातच परिजादा पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पहिल्या विकेटसाठी 500 जमा झालेत. अँड दॅट वॉज अ प्राइज विकेट फॉर राहुल. पुढे आले, पुढे आता सरसावून फेकून दिला. रन आउट. ओहो हो दर्शन दादा, या रनआउटच्या विकेटला मिळतील का 250? रंगली गेली. आज आपण एन्जॉय करतोय. राहुल मात्रे हा नेरुलला बिलोंग करतोय आणि आज त्यानं मात्र इम्प्रेस करणारी बॉलिंग हाताळली आहे. हॅलो, आणि त्याचबरोबर या टीमचा पॅकर नेरुल टीम श्रेयस परसेट्टे यांचंही देखील राहुल आम्ही मात्रे. आभार व्यक्त करतोय. शैलेश मूर्ती या टीमचे पॅकर आहेत आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली टीमला पॅक केलेला आहे.
लगातारचे 3 चौकार कोणत्याही फलंदाजाने जर मारले, 3 चौकारचे हॅट्रिक, ओके 3 चौकाराची हॅट्रिक कोणत्याही खेळाडूने जर मारली तर लवटे साहेब यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज, सुवर्ण संधी प्रत्येक फलंदाजाला. गौरव सूर्यवंशी यावेळचा बॉल मात्र स्वतःच्या फलंदाजामध्ये अडवला गेलाय आणि निखिल साठी मात्र हा चेंडू फेकला गेला होता. पहिलाच बॉल झाला, एकच बॉल झाला. 20 रन्स, 21 धावा दाखलकावरती गौरव सूर्यवंशी. गोलंदाजी मार्क वरती समोर निखिल आहे. 6 विकेट गेलेत आतापर्यंत, 21 वरती 6. निखिल हाच एक फलंदाज आहे जो आशेची किरण आहे विकी पॅकर्स ठाणे या टीम साठी. गौरव सूर्यवंशी, चला प्लीज विनंती करतो, गौरव भरपूर वेळ घेत आहे. यावेळचा फटका अप्रतिम, पियुष क्षेत्ररक्षण तेवढंच दर्जेदार. क्षेत्ररक्षण आवडलं असेल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पियुषच्या साठी. काय खेळ करतोय. फटका सुद्धा तितक्याच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळाला. निखिल एक हाय रेटेड प्रोफाईल क्रिकेटर आहे. त्याला ठाऊक आहे, टेम्परमेंट त्याच्याकडे आहे, अटॅक आहे, अटॅक जरूर करेल. आक्रमण धावा आल्या तर मॅच रंगत येईल. टॅप केला बॉल, क्षेत्ररक्षक आहे तर राहुल म्हात्रे, त्याच्या ढेंगणातनं बॉल पसार झाला, बॅकअप मिळालं. एक धाव मिळतीये, रन संख्या झाली ती 22. 22 धावा दाफलकावरती लागल्यात. चला गौरव, चला प्लीज, भरपूर वेळ झाला आतापर्यंत. यावेळचा बॉल खूप चांगला पाहायला मिळाला, जिथे मात्र 1 रन पाहायला मिळते. या एका रन बरोबर संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती. चला तर सिद्धेश कडू यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. जर रनआउट केला कोणत्याही फलंदाजाला तर श्री मोबाईल्सचे ओनर परेश दादा पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. इथून सिद्धेशला स्पर्श होऊन बॉल डिक्लेअर रिझन मध्ये गेला, 1 रन मिळेल. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. यावेळचा बॉल वाईट +1, या 2 धावा भरपूर महत्वाच्या आहेत. विकी पॅकर्स टीमला माहिती आहेत या 2 धावा म्हणजे खऱ्या अर्थाने दुष्काळात 13 महिन्यासारखा ज्यावेळेस पाणी येतो ना, तसा मात्र या धावा त्यांच्यासाठी आलेल्या आहेत. 2 धावा एवढ्या महत्वाच्या आहेत ना या टीम साठी. खऱ्या अर्थाने आता मात्र थोडासा मोकळा श्वास घेतला असेल, कारण की त्यांना माहिती आहे आता इथून आम्ही फाईट करू शकतो या टीमच्या अगेन्स्ट. टीमची धावसंख्या 26. 26 धावा. यावेळचा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल, परंतु निखिलला इथे परतावा लागतंय. आणखीन एक विकेटचं पतन. 27 धावा दाखवल्यावरती विकेट जरूर मिळाली आहे. शेवटचा 1 बॉल टाकायचा आहे गौरवला. 27 धावा दाफलकावरती आहेत. इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. आणखीन एक विकेटचं पतन. 8वा गडी गारत. 27 आणि 28 धावसंख्येचं आव्हान.
उर्वरित इक्वेशन पहिल्या इनिंगचा खेळ झाला आणि 24 चेंडूमध्ये 28 धावाचं इक्वेशन समीकरण समोर उभं ठेवलंय. टीम आपल्याला पाहायला मिळतीये ती शैलेश स्मृती लंडन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्रेयस यांच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. 24 मध्ये 28 असं इक्वेशन जिथे आपण पाहतोय. अज्जू आणि गौरव असे सलामीचे पहिले दोन फलंदाज. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज गौरव जो स्ट्रायकर एंड वर आलाय त्याच्या सोबतीनं अज्जू जो नॉन स्ट्रायकर एंड कडे आणि पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर टीम विकी पॅकर्स ठाणे या टीमचा हर्षित. एज अँड जस्ट सिंगल बॅटर गौरव स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. 1 धावसंख्या पुढे जाईल आणि धावसंख्येचा श्रीगणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळते 28 धावा. तसं बघितलं गेलं तर थोडंसं सोपं आहे. टेक्निकली व्हेरी स्ट्रॉंग आणि टॅक्टिकली व्हेरी स्ट्रॉंग असा फलंदाज गौरव आपल्याला पाहायला मिळाला आहे. सॉफ्ट हँड हा फटका सजवला. 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. आता प्रत्येक एका चेंडूवर मात्र वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळेल. अज्जू हा आक्रमक फलंदाज स्वतःच्या फलंदाजीच्या साह्यानं अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या संघाला खर तर विजयी निश्चित करणारा हा खेळाडू जिथे आपण पाहतोय की त्याच्या अंडरम क्रिकेटच्या या जर्नीमध्ये वेगवेगळ्या सिटीज मध्ये जाऊन त्यानं फार चांगला खेळ साकारलाय. यावेळेला मात्र तो फसलाय. ट्रॅप केलंय. बॉल हवेमध्ये झेल टिपला गेलाय आणि अज्जू नावाचं मोठं अंदाज बाद झाला अज्जू आणि इन ॲट नंबर 3 वन्स अगेन राहुल घाडेगावकर. राहुलनं जशी एंट्री केली आता आवाज थोडा थांबला. प्रेक्षक शांत झालेत. थकले वाटतं. राहुल हर्षित आहेत. फ्रंट फुट पुश केलाय. पुश करो खुश रहो. जस्ट 1 रन. रन संख्या 3. 4 चेंडू झालेत. 1 विकेट 3 सिंगल्स. हा बॉल वाईट +1 2 धावा 5 धावा धावफलकावर. चोवीस चेंडू आणि 28 धावाचं इक्वेशन होतं रोहित. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेही घाई नाही, गडबड नाही, कुठेही मोठे फटके मारण्याचा मोह नाही. सिंगल डबल्स न जरी धावसंख्या पुढे गेली तरीही मॅच मध्ये क्लिनिकल फिनिश करतील असा मनसुबा नेरुल टीमचा असायला हवा. शैलेश स्मृती टीम लंडन या नावानं आज खेळ साकारतीये. श्रेयस परशेट्टी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण जरूर एन्जॉय करतोय. खेळाला मात्र आपण पाहत असताना आपल्याला पाहायला मिळेल हा अजून एक व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. कट केला बॉल ऑफ साइडला. क्षेत्ररक्षकाला चकवून बॉल गेला सीमारेषेकडे. 1 धाव मिळणार. धावसंख्या 8. सलग 3 चौकार जर का आले बॅट्समन कुणी असेल नेरुल टीमचा तर लवटे साहेबांच्या वतीनं कॅश प्राइज तब्बल किती 5,000 रुपये. क्या बात आहे. स्पर्धेचं टायटल आहे श्री संदीप नाईक प्रतिष्ठान आयोजित
युवा ट्रॉफी युवा चषक 2024 प्रथम वर्ष फर्स्ट प्राइज कॅश 50,000 रुपये आकर्षक ट्रॉफी, सेकंड प्राइज 25,000 रुपये अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. त्याचबरोबर प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल अशी बक्षिसांची आरास. कोण जिंकेल कोण हारेल हा प्रश्न, परंतु टीम दोन्ही मात्र सज्ज आहेत. यावेळचा बॉल मात्र चांगला चेंडू खुल्या गटाच्या टीमच्या समोर ग्रामीणचा संघ, ओपनच्या टीमच्या समोर शैलेश मूर्ती नेरुळचा ग्रामीण संघ आज मैदानामध्ये खऱ्या अर्थाने खूप चांगला क्रिकेटचा खेळ करत असताना भाऊ गोलंदाजी मार्कवरती आहेत. यावेळचा बॉल दांडी 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 गोल केली आहे. आतमध्ये आपण पाहताय टीमचा कॅप्टन राहुल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल म्हात्रेसाठी जे सुवर्ण संधी अर्थातच प्रत्येक विकेट साठी श्री मोबाईलचे आमचे प्रजाता पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज ठेवण्यात आलं होतं. ते आमच्यापर्यंत जमा झालंय आणि त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं आम्ही सरच्या स्वागत करतोय स्पर्धेच्या निमित्ताने. गोलंदाजी मार्कवरती भाऊ आम्हाला पाहायला मिळतात आणि समोर गौरव सूर्यवंशी. राहुल म्हात्रे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. दर्शन म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. अरविंदजी वाघमारे यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. समीकरण काय आलंय? समीकरण आता आमचे गुणलेखक 12 बॉल 12 ची गरज आहे. 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. अरविंद साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. राहुल म्हात्रे यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल दर्शनजी म्हात्रे यांच्याकडनं. तर सलग 3 चौकार राहुल म्हात्रेने जर मारले 10,000 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल लवटे साहेब यांच्याकडनं. सलगचे 3 कोणत्याही फलंदाजाने जर चौकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. सन्माननीय राहुल इतापे साहेब यांच्याकडनं
ही खेळाडूच्या पाटणावरती मारलेली थाप आहे, त्याला दिलेली ही शाबासकी आहे आणि त्या शाबासकीचा फायदा आता उचलायचा आहे. यावेळचा बॉल पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला रन्स खर्च करायचे नाहीयेत. का तर कारण तुमच्याकडे धावा डिफेंड करण्यासाठी कमी आहेत. यावेळचा बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट राहुल म्हात्रेच्या बॅट मधनं टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांना चांगलंच माहिती आहे का इथून चूक करायची नाहीये. एखादी चूक केली तर ती महागात पडेल. ग्रामीणचा संघ शैलेश मूर्ती नेरुळ हा ओपनच्या टीमच्या समोर कशा प्रकारे खेळ करणार आहे हे प्रेक्षकांना पाहायचं होतं आणि प्रेक्षकांनी थेट लाईव्ह पाहिलेलं आहे की हा नेरुळचा संघ शैलेश मूर्ती 8 संघ किती घातक आहे. खुल्या गटाच्या टीमच्या समोर ही झुकत नाहीये. समीकरण जर पाहिलं तर अगदी सोपं आहे. यावेळचा बॉल जर पाहिला तर अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. आता समीकरण आलंय. येणारे चेंडू आहेत 9 आणि 9 मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू आणि 8 या धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. नऊ चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. जर चौकारांची हॅट्रिक लगवली तर सन्माननीय चेतन दादा मडवी आणि सौरव गोळे यांच्याकडनं 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आणि दर्शन दादा म्हात्रे यांनी 500 रुपयाचा कॅश प्राइज लावलाय प्रत्येक चौकाराला राहुल म्हात्रेसाठी. गौरव यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. दर्शन म्हात्रे यांच्याकडनं गौरव साठी देखील सुवर्ण संधी. प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पैशांचा पाऊस पडतो या फायनल मध्ये. यावेळचा बॉल बीट केलाय निखिलचा हा चेंडू. डॉट बॉलची सांगता. आता 8 मध्ये 8 करायचे आहेत. 8 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. श्री सन्माननीय संदीपजी गणेश नाईक प्रतिष्ठान युवा चषक प्रथम वर्ष. पहिल्या वर्षामध्ये 8 बॉल 8 ची ही फायनल. कोणाचं स्वप्न साकार होईल आणि कोणाचे स्वप्न उद्ध्वस्त होतील. यावेळचा फटका चांगला आहे आणि सरळ हातामध्ये कॅच पकडली आहे. 7 बॉल आणि 8 ची गरज. सात बॉल 8 रनची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये येऊन या खेळाडूला अर्थात जो क्रीज वरती पाहायला मिळते पियुष, या खेळाडूला फक्त आणि फक्त 4 बॉल मिळाले होते. त्यामधले 2 चौकार त्याने इम्पॉर्टंट ठोकले होते. आता त्याच फटक्यांची गरज आहे परंतु त्याच्या माइंड मध्ये काय 7 बॉल आहेत आणि 8 धावसंख्येची गरज शैलेश मूर्ती नेरुळ टीमला. यावेळचा चेंडू मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट अगदी हलक्या हाताने खेळून काढला आणि आता शेवटच्या षटकामध्ये धावा राहिल्यात. शैलेश मूर्ती नेरुळ टीमला 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. सन्माननीय संदीप नाईक प्रतिष्ठान आयोजित युवा चषक आणि या युवा चषकामध्ये हा गुलाबी थंडी वातावरणामध्ये गरमागरमीची फायनल आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर शैलेश मूर्ती नेरुळचा हा राहुल म्हात्रे कॅप्टन, दुसऱ्या बाजूला ज्याचं नाव घेणार होतो विकी पॅकर्स ठाणे टीमचे कॅप्टन अमर गोलंदाजीसाठी आहेत. तर नेरुळ अर्थात शैलेश मूर्ती 8 नेरुळ टीमचे कॅप्टन क्रीज वरती आहेत. भवितव्य दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या हातामध्ये आहे. हे स्वप्न कोणाचं साकार होईल? युवा चषकावरती कोणत्या टीमचं नाव कोरलं जाईल? खुल्या गटातील विकी पॅकर्स टीम की ग्रामीण मधली ही शैलेश मूर्ती नेरुळ टीम? पियुषला सुरुवात चांगली करावी लागेल.
यावेळचा बॉल सोडून दिला. आता इक्वेशन बॉल टू रन. 6 बॉल 6 रनची गरज. सहा बॉल 6 रनची गरज आहे. भाऊ सांगत होते की वरती एक फिल्डर, परंतु निखिलने सांगितलं राहू दे मागे अजून. यावेळचा बॉल अगदी हलक्या हाताने. आता 5 बॉल 5 रनची गरज या मॅच मध्ये. 5 बॉल 5 रनची गरज. शेवटचे 5 बॉल या स्पर्धेचे. सन्माननीय आदरणीय संदीप नाईक प्रतिष्ठान आयोजित युवा चषक पर्व क्रमांक पहिलं आणि पर्व क्रमांक पहिल्यामधील ही मेगा फायनल आपल्या समोर, जिथे संघर्ष करत असताना दोन्ही संघ आपल्या टीमला विजय मिळवायचा आहे. पर्व क्रमांक 1 ची ट्रॉफी जी आहे ती उचलायची आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहताय हे शेवटचे 5 चेंडू जे आहेत ना, ही स्पर्धा सर्वांच्याच आठवणीत राहील. आदरणीय गणेशदादा भगत साहेब ही स्पर्धा विसरणार नाहीयेत. हे खेळाडू विसरणार नाहीयेत. त्यांनी केलेली मेहनत, त्याच्या मागे जे परिश्रम आणि त्याच्यानंतर एवढा मोठा स्टेज एका युवा खेळाडूंना तयार करून दिलाय. दादांचा देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करू. खऱ्या अर्थाने आम्हाला मोठमोठे खेळाडू पाहायला मिळाले तुमच्यामुळे मुंबई सारख्या खुल्या गटातील स्पर्धा पाहायला मिळाल्या. आणि ग्रामीण सारखा एक दमदार संघ या संपूर्ण सेक्टर 18 सेक्टर 16 असेल, मग संपूर्ण नेरुळ गावातले जे क्रिकेटचे चाहते आहेत त्यांना देखील पाहायला मिळालं. हे शक्य फक्त गणेशदादा भगत साहेबांच्याच मुळे झालं आहे आणि त्यांचा देखील आम्ही खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या वतीने देखील आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय. मेगा फायनलचा थरार. 4 बॉल 4 रनची गरज. राहुल म्हात्रे आज मॅच जिंकवायची आहे. यावेळचा बॉल मात्र सिंगल आणि 3 बॉल 3 रनची गरज. आता या मॅच मध्ये 3 बॉल 3 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. वॉडा मॅच वॉडा कशमकश या मॅच मध्ये सुरू आहे. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळ रंगतोय. युवा चषक पर्व क्रमांक पहिलं, सन्माननीय आदरणीय संदीप नाईक प्रतिष्ठान आयोजित युवा चषकामध्ये संपूर्ण जे युट्यूब वरती प्रेक्षक लाईव्ह आमच्या सोबत जोडलेत त्यांचंही आम्ही सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि या स्पर्धेला ज्या ज्या प्रेक्षकांनी आणि ज्या ज्या पाहुण्यांनी भेट दिली त्यांचंही आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. सामन्याकडे जाऊयात. चौकाराने जर फिनिश केली मॅच तर दर्शनदादा म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. 3 बॉल 3 रनची गरज आहे. प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये धडधड 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 होत आहे, कारण की घरचा संघ आहे आणि घरच्या संघाला विजय होताना पाहायचा. प्रेक्षकांना घरच्या संघाला ही युवा चषकाची ट्रॉफी उचलताना पाहायचं आहे. शैलेश मूर्ती 8 टीमला, या शैलेश मूर्ती 8 टीम वरती एवढं प्रेम आहे. सेक्टर 18 सेक्टर 24 आणि नेरुळ गावाचं चौकार लगवला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ₹1000 कॅश प्राइज दिला जाईल. चला तर एकदा या शैलेश मूर्ती 8 आणि या सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या प्रेक्षकांना. 3 बॉल 3. यावेळचा बॉल व्हाईट बॉल आलेला आहे आणि आता 3 बॉल मध्ये 2 रनची गरज या मॅच मध्ये. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये जी हवा राहिली होती ना ती कदाचित ठेवली होती या शैलेश मूर्ती 8 टीमने. आता जेवढा एक्सपिरियन्स आहे, जेवढा अनुभव आहे राहुल म्हात्रेकडे, तेवढा शेअर करत असताना पियुषच्या सोबत 3 बॉल मध्ये 2 रनची गरज. चौकारला गोला दर्शनदादा म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये. चौकारला गोला मॅच फिनिश केली तर लवटे साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. वा, पैशांचा पाऊस या फायनल मध्ये. परंतु 3 बॉल 2 रनची गरज. वॉट अ मॅच. खुल्या गटातील विकी पॅकर्सचा कॅप्टन. याही वेळचा बॉल व्हाईट बॉल टाकला गेलाय. स्कोर इज लेवल. चला, 1 रनची गरज. 1 रनची गरज. युवा चषक पर्व क्रमांक 1 शैलेश मूर्ती नेरुळ संघ विजय झालाय की काय अजून वाट पाहावी लागेल. अजून सामना बाकी आहे.
2 बॉल 1 रनची गरज आहे. 2 चेंडू 1 धाव. वाव. दोन बॉल 1 रनची गरज. चला मित्रांनो, 2 दिवसांमध्ये 2 रात्रीमध्ये जर ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या स्पर्धेसाठी. जर दरवर्षी ही स्पर्धा तुम्हाला या मैदानावरती पाहिजे असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चला 2 बॉल 2 बॉल 1 रनची गरज आहे. राहुल म्हात्रे टीमचे कॅप्टन. राहुल म्हात्रे टीमचे कॅप्टन. आज दिवस होता आणि मेगा फायनल सन्माननीय आदरणीय संदीप नाईक प्रतिष्ठान आयोजित युवा चषकावरती नाव कोरलेला आहे. शैलेश